सोनोग्राफी रिपोर्टमध्ये दिले की बाळाभोवतालचं पाणी कमी झाले. म्हणजे नेमकं काय? तर याला मेडिकल भाषेमध्ये ऑलिगोहायड्रोम्नियोज म्हणतात. नॉर्मल पाण्याचं प्रमाण 5 ते 25 सेंटीमीटरपर्यंत असतं. जर 5 पॉईंटपेक्षा किंवा 5 सेंटीमीटरपेक्षा पाणी कमी झालं असेल तर त्याला सिव्हिअर ऑलिगोहायड्रोम्नियोज म्हणतात. जर 5 ते 8 पॉईंटपर्यंत असेल तर मॉडरेट ऑलिगोहायड्रोम्नियोज म्हणतात. याची नेमकं कारणं काय आहेत? जर बाळामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट्स असतील किंवा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतील किंवा सिव्हिअर IUGR आहे किंवा कार्डियक डिफेक्ट्स आहेत तर या केसेसमध्ये सिव्हिअर ऑलिगोहायड्रोम्नियोज होऊ शकतं. किंवा मॅटर्नल कॉजेस जसं की हायपरटेन्शन, प्रीक्लाम्शिया, BP वाढलेला आहे आईचा किंवा PV लिकिंग होत आहे तर या केसेसमध्ये ऑलिगोहायड्रोम्नियोज होऊ शकतं. बाळाभोवतालचं पाणी कमी झालं हे आपल्याला कसं कळतं? तर एक पहिलं सोनोग्राफी रिपोर्टमध्ये आपल्याला AFI एमनियोटिक फ्लुइड इंडेक्स हा कमी दिलेला असतो. दुसऱ्यांदा पेशंटला एक्झामिनेशन करत असताना आईचं ॲबडॉमन फुल ऑफ फिटस म्हणजे फक्त बाळ लागत असतं पोटाला किंवा बाळाचं ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन असू शकतं किंवा बाळाची हालचाल कमी झालेली असू शकते. याची ट्रीटमेंट करताना डॉक्टर तुम्हाला जर बाळ नॉर्मल असेल तर कॉन्झर्वेटिव्हली मॅनेजमेंट देतात ज्याच्यामध्ये ॲडिक्वेट हायड्रेशन किंवा अर्जिनिन सॅचेट किंवा ॲलामाइन इन्फ्युजन म्हणजे प्रोटीन इनटेक वाढवण्यास सजेस्ट करतात. जर बाळामध्ये ग्रोथ रिस्ट्रिक्शन आहे म्हणजे बाळाची वाढ व्यवस्थित नाही आणि पाणीही कमी झाले तर त्या केसेसमध्ये फिटल ग्रोथ सर्व्हिलन्स आणि फिटल डॉपलर करून आपण डिलिव्हरीचं टायमिंग ठरवतो. तिसरी गोष्ट जर बाळामध्ये स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज असतील, सिव्हिअर ॲबनॉर्मॅलिटीज आहेत तर त्या केसेसमध्ये आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲडवाईज करतो. काही केसेसमध्ये एमनिओ इन्फ्युजन म्हणजे आपण बाहेरून अंडर सर्व्हिलन्स वॉटर इन्फ्युजन करून